तर कसं काय दारवाकरांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस स्टेटस. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज म्हणजे आपल्या दारवातली दुर्गा माता चौक या चौकातली देवी आगमन आहे आणि उद्या देवी बसणार आहे. आज आपण आलेलो आहोत नायरा पेट्रोल पंपशी. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आलेलो आहोत. इथून आगमन सोहळा राहणार आहे. नंदीश्वर ढोल पथक आहे आपल्या आणि गोरीला राहणार आहे अकोटचा. तर चला आपण जरा वेळ न घालवता आजच्या याला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवर नक्की सेट करा. तर असंच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. चला तर मग भावांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता माता जगदंबेची मूर्ती. ही आपल्या दारव्यामधली सर्वप्रथम देवी आहे मानाची. तुम्ही दर्शन करून घ्या आणि आता आपण रॅलीला स्टार्ट करूया. भावांनो, नेर परसोपंत मधलं नंदीश्वर ढोल पथक आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. भावांनो, या रॅलीमध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे हे अकोटचा गोरिला होता. या ठिकाणी पाहू शकता. मार्केट जाम केलं होतं या गोरिलानं. तुम्हाला दाखवतो, चला मग पाहूया. भावांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा भालू नाचत होता. भालू म्हणजेच गोरिला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कसा नाचत आहे. भावांनो, मला तर गोरिला खूपच आवडला. तुम्हाला कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा. आणि याचे करामती पण आपण पाहणारच आहोत समोर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवर नक्की करा. भावांनो, आता मी नाचत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भालू कसा नाचत आहे. भावांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळानं हाहाकार मचवला होता. या ठिकाणी पाहू शकता कसा सुंदर असा भालू नाचत आहे. भागात टॉपचा विषय आणला होता अकोटचा गोरिला. या ठिकाणी पाहू शकता कसा नाचत आहे आणि लेकराला भेवाळत पण होता हा. भावांनो, डॉक्टर रुपेशजी खंदाडे यांच्याकडून मातेच्या मूर्तीला या ठिकाणी हार अर्पण करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता.
भावांनो, मंडळातर्फे या ठिकाणी गोरिलाच्या हातानं केळं वाटपाचा कार्यक्रम चालू आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लहान लहान मुलं अक्षरशः या भालूला भिये आणि महिलां पण भिये। या ठिकाणी खूप सुंदर असा राडा झाला होता यावर्षी। दरवर्षी काही ना काही नवीनच असते। भावांनो, आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवीन अपडेट पाहण्यासाठी खालतं हाईपच्या बटनवर क्लिक करा आणि नंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येत राहील। भावांनो, शेवटी तुम्हाला ज्या क्षणाची वाट होती ती क्षण आलाच। या ठिकाणी पाहू शकता मातेचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। खूप सुंदर पद्धतीने असं आगमन झालं। या ठिकाणी पाहू शकता माता जगदंबेची मूर्ती मंडपामध्ये जाण्यासाठी काढण्यात आलेली आहे। या ठिकाणी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुरेंद्र निमकर यांनी मूर्ती स्वीकारली मातेची। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही खूप सुंदर अशी मूर्ती त्यांनी स्वीकारलेली आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लवकरच आगमन झालेलं आहे आपल्या देवीचं। आदल्या दिवशीच होत असते दरवर्षी। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलला नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवर नक्की सेट करा।